मार्कचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 35 पासून 41 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांस म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक प्रसंग या ठिकाणी आपण वाचलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त एका मचव्यात उभा राहून समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकसमुदायाला शिक्षण देत होता, म्हणजे देवाची वचनं शिकवत होता. समुद्र किनाऱ्यावर लोकांचा मोठा जमाव होता आणि प्रभू आतमध्ये म्हणजे पाण्यामध्ये मचव्यावर उभा होता आणि त्याने लोकांना शिक्षण दिलं. शिक्षण देणं संपवल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की आपण आता पलीकडे जाऊया, समुद्राच्या पलीकडे, दुसऱ्या नगरात, दुसऱ्या गावात. आणि म्हणून वचन म्हणतं की तो होता तसाच त्यांनी मचवा समुद्रात खोल नेला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि जाता जाता त्यांच्यासोबत दुसरेही काही मचवे होते. आणि जाता जाता जो प्रकार घडला तो इकडे लिहिला आहे की ते समुद्रामध्ये असताना मोठं वादळ सुटलं आणि लाटा मचव्यावर अशा काही आदळायला लागल्या की त्यांचा मचवा पाण्याने भरायला लागला. ते घाबरले आणि अतिशय घाबरल्यामुळे त्यांनी प्रभूला जाऊन उठवलं. पण तेव्हा प्रभू कुठे होता? बायबल म्हणतं की तो तर वरामावर उशास घेऊन झोपला होता. मचव्यामध्ये एका कोपऱ्याला जाऊन तो आरामात झोपी गेलेला होता. कारण त्याचं काम त्याने पूर्ण केलं होतं, लोकांना शिकवण्याचं, शिक्षण देण्याचं. आणि आता त्याला पलीकडे जाऊन परत ते काम करायचं होतं. या मधल्या काळामध्ये तो विश्रांती घेत होता. तो मचव्यामध्ये झोपला होता आणि वादळ सुरू झालं. लाटा मचव्यावरती आदळायला लागल्या, मचवा पाण्याने भरायला लागला. शिष्य घाबरले आणि ते प्रभूला जाऊन उठवत आहेत आणि म्हणतायत, गुरुजी, आपण बुडत आहोत, याचं आपल्याला काहीच वाटत नाही काय? त्यांच्यापुढे मोठं आश्चर्य होतं की एवढं जोरात वादळ सुटलेलं आहे, मचवा एवढा जोरात हलतोय, पाणी भरतंय, आणि तरी हा आमचा गुरुजी शांतपणे झोपला कसा आहे? आता पण बुडणार अशी त्यांना भीती लागली होती. आणि म्हणून ते प्रभूला जाऊन उठवतायत आणि म्हणतायत की आता आपण बुडणार आहोत, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही काय? येशू उठला, त्याने वाऱ्याला धमकावलं आणि समुद्राला सांगितलं, उगा रहा, शांत हो. जसं त्याने वाऱ्याला धमकावलं आणि समुद्राला शांत होण्याची आज्ञा केली, बायबल म्हणतं सगळं निवांत झालं. म्हणजे वादळ थांबलं, वारा थांबला, समुद्र शांत झाला, सगळं अगदी निवांत झालं. आणि निवांत झाल्यानंतर तो येशू आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना म्हणतोय की तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? पण त्यावेळेला शिष्यांची स्थिती अशी झाली होती की जे आधी वादळाला घाबरले होते ते आता प्रभूला बघून घाबरायला लागले आणि ते एकमेकांना बोलायला लागले, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे पण याचं ऐकतात. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या घटकेपर्यंत शिष्यांनी काय बघितलं होतं? येशूने आंधळ्याला दृष्टी दिली, मुक्याला बोलतं केलं, लंगड्याला चालतं केलं, अशुद्ध आत्मे हाकलून लावले. असे चमत्कार, अशी मोठी कामं त्यांनी येशूच्या हातातून बघितली होती. रोग्याला बरं करताना बघितलं होतं, भूतं काढताना बघितलं होतं, आंधळ्याचे डोळे उघडताना बघितलं होतं, मुक्याला बोलतं करताना बघितलं होतं. पण आता जे त्यांनी बघितलं ते अगदीच वेगळं आणि विलक्षण होतं. वारा आणि समुद्र हे पण याचं जर ऐकतात तर हा नक्की कोण आहे? याने समुद्राला सांगितलं उगा रहा आणि शांत हो. हा बोलला आणि समुद्राने ऐकलं कसं? समुद्राचे कान कुठे आहेत? आणि याचा आवाज समुद्राच्या कोणत्या कानावर पडला आणि समुद्र कसा शांत झाला? त्याने वाऱ्याला धमकावलं आणि वाऱ्याने ऐकलं कुठून आणि वारा कसा पडला? हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र यांना हा आज्ञा करतो, ते पण त्याचं ऐकतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला हे वादळ सुरू होतं आणि त्यांचा मचवा पाण्याने भरायला लागला होता, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. कसली भीती होती? की आता आपण बुडणार आणि मरणार, आपण बुडणार आणि मरणार, ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. परंतु त्यांना माहिती नव्हतं त्यांच्यासोबत मचव्यामध्ये जो आहे तो नक्की कोण आहे. म्हणून ते शेवटी विचारतात, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे पण त्याचं ऐकतात, म्हणजे हा नक्की कोण आहे? एवढं जोरदार वादळ सुटलेलं आहे, कोण जिवंत राहील? कोण वाचेल? गुरुजी, आपण बुडत आहोत याचं आपल्याला काहीच वाटत नाही का? म्हणजे त्यांना पक्की खात्री होती, आम्ही पण बुडणार आणि आमचं गुरु पण बुडणार आणि आम्ही सगळे बुडून मरून जाणार आहोत. आपण बुडत आहोत, आपण सगळे. म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये प्रभूला पण सामील करून घेतलं होतं. आपण बुडत आहोत याचं आपल्याला काहीच वाटत नाही का? हालेलुया. वादळाची, समुद्राची एवढी प्रचंड भीती त्यांच्यामध्ये बसली होती की मरणाचं भय त्यांना डोळ्यापुढे दिसत होतं. मरणाच्या भीतीने त्यांना ग्रासून टाकलं होतं. का? कारण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत मचव्यामध्ये जो आहे आणि आता झोपलेला आहे, विश्रांती घेत आहे, तो नक्की कोण आहे. आणि तो नक्की कोण आहे याची परिपूर्ण अशी ओळख नसल्यामुळेच त्यांना अशा रीतीने भीतीने ग्रासलं होतं. म्हणून वारा, वादळ सगळं काही शांत झाल्यानंतर येशूने त्यांच्याकडे वळून त्यांना सांगितलं, 2 प्रश्न विचारले. तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तुम्हाला एवढी भीती कशी वाटली? एवढे भित्रे कसे तुम्ही? आणि तुम्हाला विश्वास कसा नाही? जेव्हा येशू म्हणतोय की तुम्हाला विश्वास कसा नाही, तेव्हा हा कुठला विश्वास? कोणता विश्वास? कोणावरचा विश्वास? तो स्वतःविषयी म्हणत आहे. तुम्हाला माझ्याविषयी विश्वास अजून नाही आहे? तुम्ही मला अद्याप ओळखलं नाही आहे? तुमची समज अजून तोकडी आहे? तुम्ही मला अजूनही ओळखलेलं नाही आहे का? तुम्हाला विश्वास कसा नाही? हे येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना बोलत आहे, दटावत आहे, ओरडत आहे. कोणाला? त्याच्या शिष्यांना. हे शिष्य कोण होते? ज्यांनी रात्रंदिवस येशूच्या मागे चालणं पसंत केलं होतं. आपलं घरदार सोडून, संपत्ती मालमत्ता सोडून अहोरात्र जे येशूच्या बरोबर राहत होते, दिवस रात्र येशूच्या सोबत होते. त्यांनी येशूची प्रवचनं ऐकली होती, त्याचे उपदेश ऐकले होते, त्याचं सामर्थ्य बघितलं होतं, त्याच्याकडून होणारी मोठमोठी कामं बघितली होती. आणि आता अशी वेळ होती जेव्हा त्यांचा विश्वास कमी पडला होता. का कमी पडला होता? त्यांनी येशूला खऱ्या अर्थाने ओळखलंच नव्हतं. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याही बाबतीत खूप वेळेला असंच घडतं
आपण प्रार्थनेला येतो, घरी पण प्रार्थना करतो, बायबल वाचतो, आपण दुसऱ्यांना पण येशूच्या प्रेमाचा संदेश सांगतो, दुसऱ्यांना पण विश्वास देतो आणि आपल्याला पण असं वाटतं की देव माझ्या बरोबर आहे, देव मला सोडणार नाही, मला टाकणार नाही. हा आपला विश्वास असतो खरा. पण एखादं काहीतरी मोठं वादळ येतं आणि जेव्हा ते वादळ आपल्या जीवनात अशा रीतीने येतं की आपल्याला भीतीने ग्रासून टाकतं आणि आपण वादळाकडे बघायला लागतो आणि भीती वाटते, आत्ता हे वादळ आपल्याला संपवून टाकेल. ही भीती कोणाला वाटते सांगा? ज्यांनी येशूच्याद्वारे देवाला ओळखलं आहे, जे देवाची मुलं बनलेली आहेत, त्यांना पण संकटामध्ये, दुःखामध्ये अचानक सैतानाचा काही मोठा हल्ला झाला की वाटायला लागतं की संपलं सगळं. हालेलुया, 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 हालेलुया. इतका काळ आपण विश्वास ठेवला होता, पण जेव्हा वादळ येतं तेव्हा विश्वास कमी पडतो, तेव्हा आपल्याला भीती पछाडते, भीती ग्रासते आणि विश्वास कमी पडतो. हे का होतं माहीत आहे? याचं खरं कारण हे आहे की आपण आपलं संपूर्ण लक्ष येशूकडे लावून ठेवत नाही आणि आपण त्याच्या ओळखीमध्ये वाढत जात नाही. दिवसेंदिवस आपण त्याला अधिकाधिक ओळखलं पाहिजे, अधिकाधिक ओळखलं पाहिजे. जेवढे आपण देवाच्या अधिक जवळ येत राहतो आणि जेवढं आपण त्याला अधिक ओळखत राहतो, तेवढं आपल्या अंतःकरणामध्ये मोठी शांती येते. आपण जेवढे देवाला अधिक ओळखत राहतो, तेवढी भीती आपल्यापासून दूर पळत जाते. जेवढे आपण देवाला जास्त ओळखतो, तेवढे आपण आत्म्यामध्ये जास्त मजबूत बनत जातो. वादळ आलं, येशू त्यांच्याबरोबरच आहे आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही पण बुडणार, आमचा प्रभू पण बुडणार. का? कारण त्यांना एवढंच माहीत होतं की आमचा प्रभू आजारांना बरं करतो आणि भूतं घालवतो. पण हे जे वादळ आलेलं आहे, याच्या पुढे आमच्या प्रभूचं काही चालतं अशी त्यांची कल्पना पण नाही आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही येशूला ओळखलंच नाही आहे, तुम्ही त्याची माहितीच करून घेतली नाही आहे, तुम्ही त्याला जाणलंच नाही आहे, तुम्ही त्याला समजूनच घेतलं नाही आहे. तो कोण आहे, कसा आहे, किती प्रेमळ आहे, किती सामर्थ्यशाली आहे, हे ओळखलंच नाही आहे. आणि ही ओळख या 2 तासाच्या 3 तासाच्या प्रार्थना सभेत होत नाही, ही ओळख एका महिन्यात होत नाही, ही ओळख एका वर्षात होत नाही. मरेपर्यंत आपल्याला देवाला ओळखत राहावं लागतं. तो एवढा विशाल आहे, एवढा विशाल, एवढा महान आहे की त्याला आपण एका दिवसात ओळखू शकत नाही, एका तासात ओळखता येणार नाही आणि एका वर्षात पण ओळखता येणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशूचे शिष्य हळू 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 टप्प्याटप्प्याने त्याला ओळखत गेले आणि रोज त्यांना येशूची एक नवीन ओळख होत होती. रोज. आत्ता ह्या घडीला काय होते? ते अशा येशूला ओळखत आहेत ज्याची आज्ञा समुद्र आणि वारा पण ऐकतोय. त्यांना असं वाटत होतं की आमच्या प्रभूला फक्त भूतं काढायला जमतात, आमच्या प्रभूला फक्त आजारांना बरं करायला जमतं. पण आता वादळ सुटलेलं आहे, आता आमचा प्रभू काय करेल? एवढा वारा सुटलेला आहे, तो काय करणार? आणि तो तर झोपी गेलेला आहे, तो पण बुडणार, आम्ही पण बुडणार. म्हणजे या घडीपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की तो वाऱ्याला आज्ञा देऊ शकतो, समुद्राला आज्ञा देऊ शकतो आणि तो समुद्रात बुडू शकतच नाही, कारण तो समुद्राचा निर्माण करत आहे. समुद्र ज्याने बनवला तो समुद्रामध्ये कसा बुडणार? ज्याने समुद्र निर्माण केला तो त्या समुद्रामध्ये बुडून मरेल कसा? ही त्यांना ओळख कधी झाली? जेव्हा येशूने वाऱ्याला धमकावलं, समुद्राला आज्ञा दिली आणि सगळं निवांत झालं, तेव्हा त्यांची बुद्धी प्रकाशित झाली. आम्हाला वाटत होतं तसा हा नाही आहे, हा कुणीतरी वेगळा आहे, हा माणूस नाहीच आहे, हा देव आहे. हालेलुया, 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 हालेलुया.
रोज त्यांना येशूची नवी 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 ओळख होत होती. रोज येशू ख्रिस्त क्रुसावर मरेपर्यंतही त्यांनी येशूला पूर्ण ओळखलंच नव्हतं. तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला तेव्हा त्यांना पटलंच नाही. ज्या स्त्रियांनी कबरेमध्ये जाऊन बघितलं होतं आणि त्यांना दिसलं होतं की येशूचं शरीर इकडे नाही आहे, ज्या कबरेत येशूचं शरीर मृत शरीर ठेवलं होतं तिकडे त्या स्त्रिया तिसऱ्या दिवशी गेल्या होत्या त्याच्या मृत शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी. पण जेव्हा त्या आत गेल्या तेव्हा बघितलं कबर रिकामी होती, प्रभूचं शरीर नव्हतं. त्या घाबरल्या. पण त्यांना तिकडे देवदूत दिसला आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करताय? तो इकडे नाही आहे, तो उठला आहे. तुम्ही त्याच्या शिष्यांना जाऊन सांगा आणि पेत्राला पण सांगा की तुमचा प्रभू उठला आहे. या स्त्रिया धावत 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 आल्या आणि येशूच्या शिष्यांना सांगायला लागल्या, बघा बघा आपला प्रभू तिकडे नाही आहे, त्याचं शरीर तिकडे नाही आहे. आम्ही कबरेकडूनच आता जाऊन आलो, पण आम्हाला तिकडे एक देवदूत दिसला आणि देवदूताने आम्हाला असं असं सांगितलं आपला प्रभू खरंच उठला आहे, कारण तो तिकडे नाही आहे. शिष्य विश्वास ठेवायला तयार नाहीत. हे कसं होईल? मेलेला पुन्हा कसा उठणार? आणि मग ते धावत 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 गेले कबरेत बघण्यासाठी. पेत्र गेला, योहान गेला, सगळे धावत गेले. बघतायत कबर रिकामी आहे, प्रभूचं शरीर नाही आहे. आणि बायबल म्हणतं ते कबरेपासून परत येता येता आपसात बोलत चालले होते, काय केलं असेल यांनी आपल्या प्रभूच्या शरीराचं, कुठे नेलं असेल त्याला. म्हणजे त्या स्त्रिया त्यांना सांगतायत की आम्हाला देवदूत दिसला, देवदूतांनी सांगितलं की तुमचा प्रभू उठला आहे, तरी पण यांना काही केल्या पटत नाही. यांनी येऊन एकाच गोष्टीची खात्री करून घेतली, कबर रिकामी आहे, प्रभूचं शरीर नाही आहे. आणि मग ते दुःखी झाले, कुठे नेलं आपल्या प्रभूला. आपसामध्ये चर्चा करत विचार करत ते घरी पोहोचले आणि एकमेकांना बोलतायत त्यांनी काय केलं असेल आपल्या प्रभूचं, कुठे नेलं असेल. एकतर त्याला मारलं, त्याचे हाल केले आणि आता आपण त्याला कबरेत ठेवलं, तर आता कबरेत त्याचं शरीर पण नाही आणि कुठे नेलं असेल. आणि बोलत बोलत ते घरी आले आणि घाबरले होते, दारं खिडक्या बंद करून बसले होते आणि एकमेकांना विचारत होते, खूप दुःखी होते. आणि संध्याकाळच्या वेळेला ते चर्चा करत असताना, दारे खिडक्या बंद असताना प्रभू त्यांच्यामध्ये प्रकट झाला आणि प्रभूने त्यांना पहिलं दर्शन देऊन सिद्ध केलं की तो मरणातून जिवंत झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ असा की या घटकेपर्यंत त्याने येशूला नीट ओळखलंच नव्हतं. आणि प्रभू येशूने आपल्या मरणातून उठण्याविषयी भविष्य पण आधी सांगितलं होतं त्यांना की मी अशा रीतीने मरणार आहे आणि मेल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. पण त्यांना तेव्हाही येशूचे शब्द समजले नव्हते. जेव्हा येशू खरोखर मरणातून जिवंत झाला तेव्हाही त्यांना खात्री पटली नाही. पण जेव्हा येशू त्यांच्यामध्ये प्रकट झाला, खरं म्हणजे प्रकट झाला, तेव्हा सुरुवातीला पण त्यांना भीती वाटली आणि त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही प्रभूला नाही बघत, आम्ही त्याचं काहीतरी भूत बघत आहोत. तेव्हा येशू म्हणाला, मला नीट तपासून बघा, मी भूत नाही आहे. कारण मला जशी हाडं आणि मांस तुम्ही बघताय तसं भूताला नसतं. खात्री करून घ्या, तपासून घ्या. तुमचा विश्वास कमजोर होऊ देऊ नका, दुबळा पडू देऊ नका. मला तपासून बघा, चाचपून बघा, कारण मला जसं हाड आणि मांस आहे तसं भूताला नसतं. हालेलुया, 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 हालेलुया. एकदा प्रार्थनेला आल्यानंतर आपण येशूला ओळखलं असं आपण कधीच बोलू शकत नाही. कोणी 6 महिने नियमित येत असेल त्याने सांगू नये मी आता देवाला पूर्ण ओळखलं. कोणी 10 वर्षे येत असेल त्याने पण सांगू नये की मी देवाला पूर्ण ओळखलं. आपण येशूला पूर्ण ओळखू शकत नाही. रोज आपल्याला त्याच्या ओळखीमध्ये वाढायचं असतं आणि जेव्हा आपण त्याच्या ओळखीमध्ये वाढत जातो तेव्हा आपला विश्वास पण वाढत जातो. आणि एकदा विश्वास वाढत गेला की सैतानाची ताकद आपल्या जीवनातून कमी 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 होत जाते.
सैतानाची खरी ताकद आणि खरं म्हणजे सैतानाची सगळी ताकद भीतीमध्ये असते. जेव्हा माणूस घाबरतो तेव्हाच सैतानाला त्याचं काम करता येतं. जेव्हा माणूस घाबरत नाही तेव्हा सैतानाचंही काही चालत नाही. सैतानाची सगळी ताकद भीतीमध्ये आहे. तुम्ही जर घाबरला नाहीत तर त्याला पुढे जाऊन काही करता येत नाही. आणि तुम्ही जर घाबरलात तर मात्र तो आतमध्ये येऊन तुम्हाला पूर्ण उद्ध्वस्त करू शकतो. येशू त्याच्या शिष्यांना म्हणतो, तुम्ही इतके भित्रे कसे? भीती कुणापासून आहे? सैतानापासून. ती सैतानाची ताकद आहे. भीती सैतानाची ताकद आहे. कारण एकदा आपल्याला भीती वाटायला लागली की त्याच्यासाठी एक मोठा दरवाजा उघडला जातो आणि मग तो मध्ये येऊन काम करतो. आणि याचं मोठं उदाहरण कोरोनाच्या संकट काळातलं आहे. किती लोकांना कोरोना नव्हता आणि भीतीमुळे मरण पावले. किती लोक खरोखर आजाराने मरण पावले आणि किती लोक भीतीने मरण पावले. याची जर आकडेवारी काढली तर खरं कळेल की कोरोनामुळे कमी मरण पावले, भीतीमुळे जास्त मरण पावले. हालेलुया, हालेलुया. आपल्या केंद्रामध्ये एक बहीण नियमितपणे प्रार्थनेला येते. काही दिवसापासून तिचं जेवण कमी झालं. हळूहळू अंगाला बारीक होत गेली. एकदम शरीर प्रकृती बारीक झाली. तिला अशक्तपणा यायला लागला आणि तिला वाटायला लागलं मला काहीतरी मोठा आजार झालेला आहे. अधूनमधून केंद्रामध्ये फोन करायची. तिच्यावर आपल्या सिस्टर प्रार्थना करायच्या, तिला धीर द्यायच्या. पण तिला सारखं वाटत होतं की मला काहीतरी आजार झालेला आहे, मला काहीतरी मोठा आजार झालेला आहे. समस्या काय होती? जेवण जात नव्हतं आणि तब्येत ढासळत होती. मग शेवटी तिच्या मुलांनी तिला डॉक्टरांजवळ नेलं. डॉक्टरांनी बघितलं. त्यांनी पण सुरुवातीला काही थोडीफार भीती दाखवली आणि मग 2-3 प्रकारच्या टेस्ट करायला सांगितल्या, तपासण्या करायला सांगितल्या, अमुक तमुक तमुक, आणि त्याचे रिपोर्ट आणा, मी रिपोर्ट बघेन आणि मग त्यानंतर उपचार सुरू करेन. तिच्या तपासण्या झाल्या, रिपोर्ट आले. रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टर म्हणतात तुला तर काहीच आजार नाही आहे, तुझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुला औषध काय द्यायचं. पण चमत्कार असा की जेव्हा या बहिणीने रिपोर्ट ऐकले की माझे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत आणि कोणत्याही रिपोर्टमध्ये आजार आलेला नाही आहे, त्या दिवसापासून ती बरी झाली, चांगली जेवायला लागली, मजबूत झाली, स्टेजवर येऊन साक्ष दिली. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तिचा खरा आजार काय होता सांगा? भीती. तिला सैतानाने सांगितलं होतं बघ 1 आठवडा तुला जेवण गेलं नाही म्हणजे तुझ्या अंगात काहीतरी मोठा आजार आलेला आहे. आणि त्या भीतीने ती एवढी वाढत गेली की नंतर पण तिला जेवण जायचं बंद झालं, बारीक होत गेली आणि मग तिला वाटायला लागलं खरंच मला आजार आहे, खरंच मोठा आजार आहे. पण जेव्हा रिपोर्ट सांगायला लागले की तुला काही आजार नाही आहे तेव्हा भीती गेली आणि भीती जाताबरोबर ती बरी झाली. सैतानाची खरी ताकद भीतीमध्ये आहे. तुमच्या अंगावर गाठ आली आणि तुम्ही जर म्हणालात ही कॅन्सर असू शकेल, ही गाठ कॅन्सरची असू शकेल, मला डॉक्टरकडे गेलं पाहिजे, मला उपचार घेतले पाहिजेत, हे ते सगळं केलं पाहिजे. आणि मग तुम्ही जा, डॉक्टर म्हणतील टेस्ट करावी लागेल, टेस्ट होईल आणि सांगण्यात येईल कॅन्सर आहे. आणि मग तुम्ही सांगणार तरी मला वाटलंच होतं. आणि मग आता कॅन्सर म्हणजे मरण. लोकांना कॅन्सर शब्द मरणाशी जोडलेला दिसतो. कॅन्सर म्हणजे मरण. आणि मग अजून भीती, अजून भीती. ही एका व्यक्तीची परिस्थिती आहे. दुसरी व्यक्ती जिच्या अंगावर गाठ आली ती व्यक्ती गाठ बघते आणि म्हणते काही हरकत नाही, माझा प्रभू खूप महान आहे, एका क्षणात तो गाठ काढू शकतो. ती गाठ 1 आठवडा माझ्या अंगावर राहो की 1 महिना राहो, मला धास्ती करायची गरज नाही आहे, कारण आरोग्य देणारा देव माझ्या बरोबर आहे आणि तो मला बरं केल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. खरं म्हणजे जेव्हा तो असं म्हणतो ना, आरोग्य देणारा देव माझ्या बरोबर आहे, तो मला आज आरोग्य देईल नाही तर 1 महिन्याने देईल, पण तो मला बरं करेल, तेव्हा सैतान हरतो. आणि मग ती गाठ कधी त्याच्या अंगावरून निघून जाते त्याला कळत सुद्धा नाही. थोड्या दिवसांनी आठवण येते तेव्हा तो तपासायला जातो, गाठच नाही आहे. जेव्हा तू विश्वासाने बोललास मी या गाठीला घाबरत नाही
कारण आरोग्य देणारा देव माझ्या बरोबर आहे, तो मला बरं करणार. त्याच वेळेला सैतान तुमच्या जीवनातून हरला, तो पळून गेला. आणि जेव्हा तो पळून गेला तेव्हा त्याचं काम पण तुमच्या जीवनातून नष्ट झालं. हालेलुया, हालेलुया. सैतानाची सगळी ताकद भीतीमध्ये आहे. तो पहिल्याने आपल्याला घाबरवतो आणि घाबरवल्यानंतर पुढची कामं आपल्या जीवनामध्ये करतो. म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, भीतीने तुमचा ताबा घेऊ नये म्हणून सांभाळा. आणि भीती आपल्यामध्ये येऊ नये म्हणून काय गरजेचं आहे? विश्वास वाढला पाहिजे. देवावरचा विश्वास मजबूत झाला पाहिजे. दिवसेंदिवस आपण विश्वासामध्ये पुढे 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 गेलं पाहिजे, मागे मागे येता कामा नये. काही लोकांची गाडी विश्वासामध्ये रिव्हर्सला येते. काही काळपर्यंत ते चांगले विश्वासात वाढतात आणि नंतर गाडी मागे मागे येते. गाडी कधी मागे येते माहीत आहे? ज्या वेळेला प्रार्थना कमी व्हायला लागते, देवाच्या वचनांचं वाचन कमी होतं, प्रवचन ऐकणं, प्रार्थना सभेला नियमितपणे जाऊन भाग घेणं हे कमी होतं आणि जगामध्ये मिसळून जाणं वाढतं. तेव्हा विश्वासाची गाडी रिव्हर्सला म्हणजे मागे यायला सुरुवात होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, तुम्हाला विश्वास कसा नाही? म्हणजे जर विश्वास असता तर तुम्हाला ही भीती वाटली नसती. हा विश्वास कधी वाढतो? जेव्हा आमचं लक्ष देवाकडे लागलेलं असतं. देवाकडे लक्ष लागणं म्हणजे प्रार्थना करत राहणं, नियमितपणे प्रार्थना सभेमध्ये भाग घेणं, रोज बायबल वाचणं, साक्षी ऐकणं, गाणी गात राहणं, देवाची स्तुती करत राहणं, निरंतर देवाला धन्यवाद देत राहणं, सतत आपल्या आत्म्यामध्ये देवाशी जोडलेलं राहणं. ज्यामुळे काय होतं? आपल्या विश्वासाची गाडी पुढे 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 जाते. विश्वासामध्ये आपण पुढे जातो, एक एक पाऊल देवाच्या राज्यामध्ये पुढे जातो. आणि जेव्हा आपण या गोष्टी कमी कमी करायला लागतो तेव्हा आपली गाडी मागे येते. पण लक्षात ठेवा, विश्वासात मागे येणं फार धोकादायक आहे. कारण असे खूप लोक असतात, 20 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्षे येशूमध्ये प्रवास करत आहेत. सुरुवातीला प्रवास चांगला केला आणि नंतर त्यांची विश्वासाची गाडी मागे मागे आली आणि म्हणून विश्वास कमजोर पडत गेला, दुबळा पडत गेला. ज्या दिवशी तुम्ही येशूला ओळखलं आणि ज्या दिवशी तुम्ही हा विश्वासाचा प्रवास सुरू केला, तेव्हा तुमचा प्रवास स्वर्गाच्या दिशेला सुरू आहे. तुम्ही देवाकडे जात आहात. आपण सर्वजण स्वर्गाच्या रस्त्याचे वाटेकरी आहोत. आपण वाटसरू आहोत स्वर्गाच्या रस्त्याचे. आपण स्वर्गाकडे चाललेलो आहोत. मागे येणं म्हणजे अंधारात जाणं आणि तिकडे परत जायचं नाही आहे. जो विश्वासातून मागे मागे येतो तो परत एकदा अंधारात जातो. त्याला परत एकदा छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटायला लागते आणि एकदा भीती वाटायला सुरुवात झाली की मग मात्र सैतान त्याचं काम त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात करतो. हालेलुया, 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 हालेलुया. विश्वासामध्ये पुढे जायचं आहे. संकट कितीही मोठं असो, दुःख कितीही मोठं असो, सैतानाचा हल्ला कितीही मोठा असो, आपल्याला विश्वासातून मागे यायचं नाही आहे, विश्वासामध्ये पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? येशूला रोज ओळखा, अधिकाधिक ओळखा. तुम्ही जेवढ्या साक्षी ऐकाल अगदी मनापासून, तेवढी तुम्हाला देवाची नवीन 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 ओळख होत जाईल. किती वेळेला असं वाटतं देव असं पण काम करतो, माहिती नव्हतं. देव अशा रीतीने पण काम करतो, माहिती नव्हतं. जेव्हा आपण हे ऐकतो तेव्हा आपला विश्वास वाढतो. हालेलुया, 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 हालेलुया. या शिबिरामध्ये कर्नाटकवरून एक पती पत्नी येऊन गेले. यूट्यूबवर त्यांनी आपली प्रार्थना पाहिली होती आणि त्यांना इथे येण्याची इच्छा होती, परंतु पैशाची अडचण होती. या भावाने ते गेल्या शनिवारी केंद्रात आले नायगावच्या, रविवारी साक्ष दिली आणि मग त्याने इथे येऊन शिबिरात भाग घेतला. त्यांनी साक्षीमध्ये असं सांगितलं, खूप महिन्यापासून आम्ही इथे केंद्रात येण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण आम्हाला अडथळे येत होते, पैसे जमत नव्हते. कर्नाटकवरून महाराष्ट्रात येणं म्हणजे सोबत 4-5 हजार रुपये तरी पाहिजेत,
तिकीट काढणं सगळा खर्च, परंतु आमच्याकडे पैशाची व्यवस्था होत नव्हती आणि म्हणून काही येऊ शकलो नाही. पण नंतर ठाम निर्धार केला की जायचं म्हणजे जायचं. तारीख ठरवली, त्या दिवशी निघायचं, पण त्यासाठी पैसे मात्र नाही आहेत. आणि 15 दिवसावर तारीख आली, जायचं ठरवलं आहे. नातेवाईक शेजारी विचारतात पैसे कुठून आणणार, उत्तर नाही आहे. पण विश्वास होता देव काहीतरी करेल. आणि ते म्हणतात त्यांच्या आईचे कुठेतरी एक पैसे अडकले होते, जे येणं बाकी होतं. ते पैसे मिळण्यासाठी अनेक महिन्यांपासून ते प्रयत्न करत होते, पैसे काही येत नव्हते. आणि जेव्हा त्यांना निघायचं होतं त्याच्या 8 की 10 दिवस आधीच त्यांच्या आईच्या मोबाईलवरती मेसेज आला. आईने मुलाला सांगितलं जरा बघ कसला मेसेज आहे. बघितलं तर आईच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये जमा झाले होते. हालेलुया, 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 हालेलुया. त्यांना यायचं होतं, पैसे जमत नव्हते आणि तिचे पैसे जिथे कुठे अडकले आहेत ते मिळत नव्हते. जेव्हा येण्याचा निर्धार केला तेव्हा देवाने वाट मोकळी केली आणि जे पैसे अडकले होते एकाच वेळेला सगळे पैसे आले. जेव्हा ही साक्ष आपण ऐकतो तेव्हा आपला विश्वास वाढतो. येशू ख्रिस्त फक्त ताप आणि खोकला बरा करत नाही, तो आपली अशी पण मदत करतो, अशा रीतीने पण आपली गरज भागवतो. ही देवाची अजून नवीन ओळख आहे. रोज देवाच्या गौरवाच्या साक्षी ऐकल्या पाहिजेत, देवाची कामं बघितली पाहिजेत, देवाची कामं ऐकली पाहिजेत, देवाच्या वचनांकडे लक्ष लावलं पाहिजे आणि देवाची स्तुती गौरव करत राहायला पाहिजे. ज्यामुळे काय होतं, आपल्याला देवाची अधिकाधिक ओळख होईल. आपण विश्वासामध्ये वाढत जाऊ आणि जेव्हा आपण विश्वासामध्ये वाढत जाऊ तेव्हा तो अंधाराचा राजा म्हणजे सैतान आपल्याला घाबरवू शकणार नाही आणि आपलं नुकसान करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू त्याच्या शिष्यांना विचारतोय तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. आपल्यामध्ये भीती असायला नको आणि आपण विश्वासामध्ये वाढत जायला पाहिजे, मागे यायला नको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि कधीच समजू नका की आता मला देवाची पुरेशी ओळख झाली, मला देवाची पुरेशी ओळख झाली असं कधीच समजू नका. देवाबद्दलची भूक आणि देवाबद्दलची तहान रोज आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रभूकडे येऊन 1 वर्ष झालं असेल म्हणा, की 10 वर्ष झाली असतील, की 25 वर्ष झाली असतील, की 50 वर्ष झाली असतील, पण प्रभूविषयीची आपली भूक आणि तहान कमी होता कामा नये. रोज आपल्याला त्याची भूक लागली पाहिजे, रोज तहान लागली पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल मी सुरुवातीला 1 वर्ष चांगली प्रार्थना केली, आता जास्त प्रार्थना करायची गरज नाही आहे. मी जेव्हा प्रभूमध्ये नवा होतो तेव्हा खूप प्रार्थना केली, आता जास्त प्रार्थनेची गरज नाही आहे. मी तेव्हा खूप बायबल वाचलं, आता मला बऱ्यापैकी वचनं माहिती झालेली आहेत, आता मला बायबल वाचन करायची एवढी गरज नाही आहे असं म्हणू नका. असं जर तुम्ही म्हणालात तर तुम्ही समजा की सैतान तुम्हाला फसवून टाकेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उलट असं समजा की तुम्ही प्रभूमध्ये नवीन आल्यानंतर वर्षभर तुम्ही दिवसाला अर्धा तास की 1 तास प्रार्थना करत होतात. जेवढी तुमची प्रभूमधली वय वाढत चाललं तेवढी तुमची प्रार्थना वाढली पाहिजे. 1 तासाची प्रार्थना 1.5 तास झाली पाहिजे, 2 तास झाली पाहिजे, 3 तास झाली पाहिजे. देवाच्या वचनांचं वाचन वाढलं पाहिजे. आपण जेवढे प्रभूमध्ये वाढत जातो तेवढं आपण प्रभूला दिलेला वेळ वाढवत गेलं पाहिजे, ज्यामुळे आपण त्याला अधिक ओळखू, आपला आत्मा खूप मजबूत बनेल आणि सैतान आपल्याला घाबरवू शकणार नाही. लक्षात ठेवा, अजूनही आपण स्वर्गात पोहोचलेलो नाही आहोत, स्वर्गाच्या रस्त्यावर आहोत आणि आपल्याला एक दिवस तिकडे पोहोचायचं आहे, पण तिकडे आपण पोहोचले नाही आहोत. तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला सावधपणे वागलं पाहिजे. शत्रू आपला पाठलाग करतोय या गोष्टीचं भान पाहिजे. म्हणून रोज प्रार्थना करा, बायबल वाचा, तुमचं लक्ष देवाकडे लावून ठेवा, सतत गाणी गा, देवाची स्तुती करा, तुमच्या मुखामध्ये देवाचा धन्यवाद सतत ठेवा. जगामध्ये
गोंधळून जाऊ नका, जगातल्या गोष्टीमध्ये गोंधळून जाऊ नका. मन देवाकडे लावा. नियमितपणे प्रार्थना सभेत भाग घ्या. येशूला अधिकाधिक ओळखा, ज्यामुळे तुमचा विश्वास मजबूत होईल, बळकट होईल आणि सैतानाने तुमच्यावर कितीही मोठा हल्ला केला तरी तो तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही, कारण त्याने कितीही हल्ला केला तरी तुमच्या हृदयात विश्वास असेल आणि त्या विश्वासाने तुम्ही सैतानाला आपल्या जीवनातून हाकलून लावाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वासात पुढे जा, मागे येऊ नका, ज्यामुळे भीती तुम्हाला ग्रासणार नाही आणि सैतान तुम्हाला गिळून टाकू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.